महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। कैलासरानाशु चंद्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटे जळाळी कारण्य सिंधू भवदुःखहारी तुझा वीर शंभो मदकोदतारी। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो 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 काशी विश्वनाथ गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सुत हनुमान शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। आज कथेचा आपला 5वा दिवस आहे। 5 दिवस कसे गेले आपल्याला सुद्धा कळाले नाही। आज या ठिकाणी 5व्या दिवसाची शिवकथेला आपण प्रारंभ करत आहोत। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने हा अखंड नामयज्ञ या ठिकाणी चालू आहे। तुम्ही खूप अशा भरभरून साथ देत आहे। तुमचा आनंद काल तर गगनात मावत नव्हता एवढा आनंद तुम्हाला झालेला आहे। तुमच्या आनंदाचं स्मित तेच खरं आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे। कारण कथाकाराला कसं असतं समोरच्याला आनंद वाटला तर आपल्याला अजून उत्साह वाटतो सांगायला। आणि तुम्हाला महिला मंडळांना कोटी कोटी धन्यवाद सर्वांनी खूप कारण ह्या यज्ञ मंडपात आपण जेवढा आनंद लुटला तेवढा आपला भगवंत आपले भोले बाबा खुश होत असतात। कारण भगवंताला फक्त तुमचा भाव लागतो। देणं घेणं भगवंताला लागत नाही। भगवंताला तुमचा भाव पाहिजे। फक्त भावाचा भुकेला आहे त्याच्याकडे काय कमी आहे। तो आपण काही द्यावा असं काही नाही त्याच्याकडं परंतु तुमचा भाव पाहिजे। तुम्ही श्रद्धेने माऊली सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम। तुम्ही पत्र
फूल पान फळ पाणी काही अर्पण केलं तरी तो त्याचा स्वीकार करतो. फक्त अंतःकरणातून करावं लागतं. आपला भाव तितका पाहिजे. आणि हा भाव तुमच्या चेहऱ्यावर खरंच दिसत आहे की तुम्ही किती खुश आहात, त्याच्यावरूनच कळतं. म्हणून तुमच्यावर सर्वांवर महादेव बाबा खुश आहे. आणि ह्या कथेचं फळ तुम्हाला निश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण कथेतून बरेच जणीचा अनुभव या ठिकाणी व्यक्त झालेला आहे. इथंही आम्हाला बराच अनुभव आलेला आहे कथेतून. तुम्हाला सुद्धा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण माझे भोले बाबा खूप भोळे, खूप भोळे. चोराला सुद्धा ती साथ देतात. चोराला कसं फळ देतात ते? एका ठिकाणी शिवकथा चालू होती आणि शिवकथा चालू असताना तो चोर म्हटला, सगळेजण म्हणतात की भोले बाबा लय भोळे, लय भोळे. आता मी बघतो आता मला म्हणजे पावता का नाही भोळे बाबा. त्या ठिकाणी कथा चालू होती आणि कथा चालू असताना संध्याकाळी दिवसभर कथा ऐकल्या. संध्याकाळी त्याला वाटलं आता आपण दिवसभर यांचा काही आराम झाला नाही, आता हे रात्री गाढ झोपेमध्ये असन, आपण संध्याकाळी चोरी करायला जाऊ. महादेवाच्या मंदिरात गेला, दर्शन घेतलं आणि चोरी करायला निघाला. परंतु प्रत्येक घरावर माझे भोले बाबा उभे होते. कुठंच त्याला चोरी करू दिली नाही, कुठंच नाही. 4 वाजेपर्यंत फिरत राहिला पण कोणतंही घर असं नाही की त्या घरात कोणी उभं नाही. काळा कुट्ट माणूस भोले बाबाने तिथं उभं राखण ठेवला प्रत्येक घरावर. तो म्हटला, लोक म्हणते भोळे बाबा, ते भोले बाबा लईच म्हणजे लगेच फळ देतात, लगेच फळ देतात. मी तर सगळ्या गावात हिंडलो, मला तर काहीच दिलं नाही भोले बाबाने. आता जाऊनच बघतो भोले बाबाला, सांगतोस तू का खरं आहे का तुझंवालं. आणि त्या ठिकाणी मंदिराकडे यायला लागला. त्याच ठिकाणी एक आजी, 4चा टाईम झालता, आजी लगी मंदिरात येत होत्या. त्या मंदिरात येताना त्या आजीजवळ खूप मोठा असा काशाचा तांब्या होता. आजी खूप वयस्कर होत्या. तो म्हणे जाऊ दे आता, नाही काही सापडलं, आज रात्र व्यर्थ गेली, आजीकून तांब्या घ्यायचा आपण. तांब्या जरी नेला तरी आपली बायको खुश होईल, रिकाम्या हातानं आपली काही चोरी जाणार नाही. म्हणून तो आजी मंदिरात आल्या पाणी घालायला. त्याला वाटलं मग आजीचं पाणी वगैरे झालं महादेवाला घालणं. तर आजीला म्हणे, आजी तुमचं झालं का पाणी घालून? हो. मग तो तांब्या द्या ना इकडं, मला पण पाणी घालायचंय महादेवाला. आजी खूप हुशार होत्या. आजी म्हणे, बाबा तुझा काय भरोसा आहे, गेला घेऊन तिकडं, नाही आलात मी काय करू. नाही आजी मी कशाला नाही, द्या तुम्ही तो तांब्या. नाही बाबा तो तांब्या काही माझा नाही आहे, माझ्या सुनाच्या लग्नात आलेला आहे. मी जरा घरी गेले आणि माझा जर तांब्या नाही दिसला ती सून माझ्या नावानं बोंब मारीन, त्याच्यामुळे मी काही तांब्या देत. आजीची पूजा होऊस तर थांबला. आरती करायची. तर आजी म्हटल्या, तू घंटी वाजव म्हणे, मी आरती करते. वर घंटी होती 10 किलोची. तो म्हणतो आजीनं तर भरपूर काही दिलं बुवा, आपल्याला त्या घंटीवर लक्षच नव्हतं आपलंवालं. कमीत कमी आता ही घंटी आपल्याला घेऊन जाता येते, काही टेन्शन नाही. त्यांना काय केलं, आरती होऊ दिली आजीची. आजी घरी गेल्या. घरी गेल्याच्या नंतर तोपर्यंत मंदिरात काही कोणी आलं नाही. यानं खालून खूप काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ती घंटी काही निघाना. शेवटी याने काय केलं, पिंडीवर पाय दिला. पिंडीवर पाय दिला आणि घंटी काढायला लागला. माझा भोले बाबा एवढा भोळा म्हणे, आजपर्यंत कोणाच शरीर समर्पित केलं नाही मला, पण एकच असं बघते की यानं त्याचं पूर्ण शरीरच समर्पित केलं मला. आणि त्या ठिकाणी भोले बाबा लगेच त्या ठिकाणी प्रगट झाले आणि म्हटले, तुला काय पाहिजे ते सांग. तू आतापर्यंत कोणीच मला पूर्ण शरीर दान केलं नाही, पण तू ना पूर्ण शरीर मला दान करून टाकलं.
आणि त्या ठिकाणी तो म्हटला, मला माझ्या पत्नीला मुलगा द्या, मला धन द्या आणि माझ्या आईला डोळे द्या. आणि त्या ठिकाणी महादेव बाबांनी थोडासा विचार केला, परंतु पुन्हा थांबले. याला लगेचच आपण दिलं तर हा विसरून जाईल. पुन्हा थांबून म्हटले, अरे तुला काय पाहिजे? पण त्याने सांगितलं की मला धन द्या, आईला डोळे नव्हते, डोळे द्या आणि आमच्या बायकोला मुलगा द्या. महादेव बाबा म्हणले, तथास्तु. घरी आले. घरी आल्याच्या नंतर पार्वतीला सांगितलं की म्हटले, मला एक असा भक्त भेटला की त्याने पूर्ण शरीरच दान केलं. आता पार्वती आईला सगळं कळताना ते काय आधी मायाशक्ती ती म्हणे, महादेव बाबा तुम्ही किती भोळे राहिले. ते काय तुमच्यासाठी आलता का तो दान करायला शरीर? त्याला तो घंटा काढायचा होता. अगं पार्वती, मला कळलंच नाही. म्हणे मग आता देऊन टाकलं की तुम्ही काही द्यायचं त्याला? तर म्हणे हो, त्यानं मागितलं. म्हणे काय मागितलं त्याने? त्यानं मागितलं होतं, माझ्या बायकोला मुलगा पाहिजे, मला धन पाहिजे, आईला डोळे पाहिजे. म्हणे थोडा तरी विचार करून द्यायचं ना. लगेच तथास्तु म्हटले की म्हणे हो, खूपच भोळे राहिले तुम्ही. म्हणून माझे महादेव बाबा चोराला सुद्धा काही ना काही दिलं की नाही? चोरी तर करून दिली नाही कोण्या भक्ताची तर दिली की चोरी करून नाही. पण त्यांनी त्याला रात्रभर जागरण केलं, त्यालाही ते देऊन टाकलं. पण आमच्या आई साहेब हुशार राहत्या, भोले बाबा भोळेचे ते. म्हणून तर आमचे एकनाथ महाराज म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवना, वाचे वदता तारवादी क्रोध काम, वाचे वदता शिवना, वाचे वदता शिवना. भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयाना बाधी क्रोध काम. म्हणजे एवढे महादेव बाबा भोळे की त्यांना जास्त तपश्चर्या करायची गरज नाही. फक्त नेमाने तुम्ही तांब्याभर पाणी जरी घातलं तरी महादेव बाबा. तसं प्रदोष काळामध्ये महादेव बाबाला प्रदोष खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा. एका ऋषीची पत्नी प्रदोष करत होती आणि प्रदोषच्या दिवशी संध्या 6 ते 7 या वेळेमध्ये ती पूजा करण्यासाठी गेली. आणि त्या ठिकाणी एक ब्राह्मणाची स्त्री होती. तिचे पती देवाघरी गेलेले होते, पण तिला एक मुलगा होता. आणि ह्या ऋषीच्या पत्नीचं ताट गच्च भरलेलं होतं पूजेनं. तिची पूर्ण पूजा होऊस तर ही त्या मंदिरात बसलेली लेकराला घेऊन.
कारण ही भुकेने व्याकुळ झालेली होती. हिचं लेकरू भुकेने व्याकुळ झालेलं होतं. तिच्या घरात खूप दारिद्र्य भरलेलं होतं. पोटात अन्नाचा कण नाही, मुलाच्या सुद्धा नाही, तिच्या नाही. सगळ्या गावात भिक्षा मागितली पण तिला कोणी काही दिलं नाही. ती मंदिरात आली. मंदिरात आल्याच्या नंतर ऋषीची पत्नीची पूजा उसळ थांबली आणि पूजा झाल्याच्या नंतर तिने जे प्रसाद असतो ते महादेव बाबांना दाखवायला लागली. ती ब्राह्मणाची बाई म्हणती, ते देव खात नाही, त्यांना तुम्ही प्रसाद देतात, परंतु मी भुकेने व्याकुळ झाले, माझं लेकरू भुकेने व्याकुळ झालं, मला प्रसाद द्या. ते बाळ म्हणतं, आजी आम्हाला प्रसाद द्या, आम्हाला खूप भूक लागली. आईला म्हणतो, आई मला दे ना जेवायला, आम्हाला दे ना काहीतरी खायला. ती आई म्हणते, थांब, या ताईची पूजा झाली का ते आपल्याला प्रसाद देतील. आता पूजा झाली ऋषीची पत्नीची, देवाला नैवेद्य दाखवून झाला महादेवाला, आणि त्या ठिकाणी तो प्रसाद त्या ब्राह्मणीन बाईला त्या मुलाला दिला. दिल्याच्या नंतर हिला तो प्रसाद खाल्ला, परंतु मंदिरातच ती थुतू करायला लागली. प्रसाद खाल्ल्याच्या नंतर तिला त्या प्रसादाची चवच लागली नाही. त्या ऋषीच्या पत्नीला राग आला नाही, परंतु ऋषीची पत्नी म्हणती, अगं तू प्रसादाला थुतू करतीये, याच्यामुळेच तुला आज दारिद्र्य आलेलं आहे. तो देवाच्या प्रसादाला नाव ठेवती, प्रसादाला कधीच नाव ठेवायचं नसतं. तो कसला बी असला प्रसाद तरी प्रसादाला नाव ठेवू नये. ती म्हटली, तुला दारिद्र्य येण्याचं कारण हेच आहे, तुझ्या मागच्या जन्मीचं कर्म, आणि तू प्रसादाला नाव ठेवती. प्रसादाला नाव ठेवायचं, तू देवाच्या प्रसादाला नाव ठेवला, त्याच्यामुळे तुला आज हा टाइम आलेला आहे. सांगायचं तात्पर्य की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नाला कधीच नाव ठेवायचं नाही. संत बघा तुम्ही, संत कधीच नाव ठेवत नाही. आपण तरी पाची पक्वान्नाचं जेवण करतो, पण संतांना काही नुसती भाजीपोळी असती, ती भाजीपोळी सुद्धा खुश राहतात, परंतु ते म्हणणार नाही भाजी अशी झाली, पाण्यासोबत भाकरी खातात ते, तरी ते म्हणत नाही आज आम्ही पाण्यासोबत भाकरी खाल्ल्या. संतांचं जीवन असे, म्हणजे माणसांना मिळालं ना, अन्न ही पूर्ण ब्रह्म आहे, त्याला कधी नाव ठेवू नये. संक्रांतीचा काळ होता आणि या बाईचं पूर्ण सर्व आटपलं, नीला पूजाला जायचं. तेवढ्यात एक भिकारी आला. भिकारी आला तर हिला वाटलं आता आपण एवढा स्वयंपाक केलेला आहे, याला भिक्षा दिल्यापेक्षा याला जीवच घालू, जीवच घालू. अन्नाची किंमत कळली पाहिजे माणसाला, बरं का, ते सांगायचं मला. तिला वाटलं जीव घालू. तिनं काय केलं, पुरणाचा स्वयंपाक करेल होता, पुरणाची पोळी, भजे, खीर, आमटी सर्व आणलं वाढून. त्या भिकाऱ्याला दिलं सगळं. त्या भिकाऱ्यानं पोळीचा घास मोडला, त्या दुधामध्ये बुडवला, खाल्ला. तो म्हणतो, याच्यात आहे का साखरेचा पत्ता? काय म्हणतो, आहे का साखरेचा पत्ता? भजे खाल्ले, याच्यात आहे कांद्याचा पत्ता? त्याच्यानंतर आमटी खाल्ली, तो म्हणतो आहे का याच्यात काही तिखट नाही, मीठ नाही, काही आहे का? आता तिला राग नाही यायचा का त्या बाईला? एवढी पूजाला निघाली, पण तिला दया आली की याला कोरडा शिदा दिल्यापेक्षा याला खाऊच घालू, कारण आत्मा हा परमेश्वर आहे. तिनं काय केलं, तो म्हणतो याच्यात पत्ता नाही, त्याच्यात काही नाही, याच्यात काही नाही. ती म्हटली असं कर, सगळं तिनं ताट घेतलं, एकत्र केलं, झोळीत टाकून दिलं. जाय म्हणे आता घरी, तिकडे जाऊन खाय म्हणे. रस्त्यानं चालला, आता सगळं ते काय लागलं, गळू लागलं त्याच झोळीतून. लोक म्हणे काय टिपकू राहिलं? तो म्हणतो माझे गुण टिपकू राहिले. काय म्हणतो? माझे गुण टिपकू राहिले.
खरं आहे ना. मग गुणच टिपक त्यांना माणसाला जे दिलं ना त्याच्या समाधानी राहिलं पाहिजे. जे दिलं ना ते निमुटपणे खाऊन घेतलं पाहिजे. कारण अन्नापेक्षा कोणीच मोठं नाही आहे. आज अन्नामुळेच आपण सगळं काही कष्ट करतोय. पोटाला पोटभर खावं, पोटाला पोटभर भेटावं म्हणून आपण शेतीमध्ये राबतो. आणि एखाद्या दिवशी नाही जरी भाजी चांगली झाली ना तरी आमच्या पुरुष वर्गानं म्हणलं पाहिजे आज खूप छान भाजी झाली. नाही चांगली झाली तरी पण, कारण किचनमध्ये 1 तास सहज ती बाई अंतःकरणातून स्वयंपाक करते. 1 तास सहज जातो. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर किती गरमी होती घरामध्ये, त्याचा काही विचार नाही. होतो की नाही गरमी? खेड्यात तरी मोकळं राहतं, पण सिटीमध्ये तर खूप गरमी होती. आणि तेवढ्या गरमीच्या याच्यातून ती बाई स्वयंपाक करते. अंतःकरणातून करते ना बिचारी, की आपल्या लेकरा बाळाला चांगलं करून खाऊ घालावं. पण एखाद्या वेळेस कमी जादा होत राहतं. संसार हा कमी जादाचाच आहे. संसारामध्ये जरा तुम्ही लावून धरलं तर ते जमत नसतं. कमी जादा होत राहतं, पण त्याला पण आपण हसून त्याला पुढे नेलं पाहिजे. तिनं एवढा अंतःकरणातून झटून स्वयंपाक करायचा. साहेब किंवा आपले इथले महाराज जेवायला बसले ना, त्यांनी जर म्हटलं का नाही भाजीच चांगली नाही झाली, चांगलं म्हणायचं. कसंही असलं ना गोड करून खायचं, त्याच्यामध्ये आनंद आहे. गोड करून खाल्लं तर घरामध्ये वातावरण गोड राहतं. पण तुम्ही जरा म्हटले का भाजी चांगली नाही झाली तर घरामध्ये वातावरण तंग होतं. म्हणून गोड मानायचं, कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला गोड करून पुढे संसार न्यायचा आहे. आपण जरा सगळ्याच्याला तक्रारी घालत राहिलो तर मग ते दुरावा निर्माण होत चालत असतो. गोड मानायचं. कशी भाजी झाली ना तो गोड म्हणायची. असंच एका ठिकाणी मी सांगितलं की कशी भाजी झाली तरी चांगले म्हणायचं, नाव ठेवायचं नाही. परंतु काय झालं, असेच सप्ताह संपला, हरिपाठ संपला. त्या बाईचे मालक जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर त्यांना आठवण झाली ताईची, की ताई म्हटल्या की कसंही झालं तरी गोड म्हणायचं, खूपच छान झाली भाजी, खूपच छान झाली असं म्हणायचं म्हणे, म्हणजे चांगलं राहतं बा. त्या ठिकाणी ती जेवायला बसला तिचे मालक आणि म्हणायला लागले की आज खूप छान भाजी झाली. आज कोणता मसाला वापरला? आज खूप छान भाजी झाली, खूप छान भाजी झाली. 2-4 वेळेस म्हटलं. तो ना किचन वाट्यावरलं पातेलं घेतलं, दणकन त्याच्या पुढं आपटलं. ती म्हणती आतापर्यंत मी इतक्या वेळेस भाजी केली, कधीच चांगली म्हणले नाही, आजच शेजारणीकडून भाजी आणली, तुम्ही म्हणते खूपच चांगली झाली, खूपच चांगली झाली. त्याला काय स्वप्न पडलं होतं का हिनं शेजारणीकडून आणली म्हणून? नाही. परंतु त्याला वाटलं ताई म्हणत होत्या चांगलंच म्हणायचं, चांगलं म्हणायचं, वाईट म्हणायचं नाही. परंतु वेळ काळ पाहून म्हणत जा. आधी विचार करायचं काय भाजी केली, काय नाही केली, भाजी वाटीत आहे का पातिल्यात आहे, हे बघून घ्यायचं, मग म्हणायचं भाजी चांगली झाली. काही वेळेस काय होतं, आपण करायला जातो एक आणि होतं एक, असं होऊन जातं. संसार हा लय अवघड आहे, लय अवघड आहे. म्हणून सांगितलेलं आहे ना तुकाराम महाराजांनी, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. कारण पूर्ण काकडा आपल्या जीवनावर आहे. काकड्याचे अभंग, आंधळा बांगळा काकडा सगळं आपल्यावर आहे, की सगळं म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे. आणि काय म्हणजे आंधळा झालो मी, समजा पांगुळा झालो देवा नाही हात न पाय, पूर्ण काकडा आपल्या याच्यावर आहे. परंतु आपण त्याच्यातून बोध घेतला पाहिजे. कारण काकड्यामध्ये इतका आनंद आहे, त्या चाली असं वाटतं त्या काकड्यातून उठूच नाही, इतका आनंद आहे. आणि या परमार्थामध्येच आनंद आहे. म्हणून तर सांगितलेलं आहे, शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा, मी शिवाचा, शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा माझा, शिव माझा
शिवा माझा मी शिवाचा माईकवाल्यासाठी एक टाळ्या वाजू द्या माईकवाल्यासाठी, कारण आज चांगली साथ देऊ लागले ते. कारण माईक हाच प्राण आहे कथेवालेचा. कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम त्यांचं आहे. कोटी कोटी धन्यवाद. कारण आपण देवाला माझं म्हणलं पाहिजे, शिवाला माझं म्हणलं पाहिजे. त्यांना माझं म्हटलं तर ते आपल्यासाठी धावून येत असतात. तुम्ही नातेवाईकाला किती माझं माझं म्हणा, नातेवाईक फक्त तुमच्याकडे जोपर्यंत पैसा अडकाय ना तोपर्यंत तुमच्याकडे येतील, परंतु तुमच्या जवळचा पैसा संपला ना तुमच्या जवळून जातील तरी बोलणार नाही. पण माझा भगवंत तुमच्याकडे पैसा असला तरी तुमच्याकडे येईल, नसला तरी तुमच्याकडे येईल. कारण ममे वंश जीव लोके जीवभूत सनातना. कारण ते म्हणत असतात ह्यो माझाच प्राण आहे, प्रत्येक अंश हा माझा प्राण आहे. म्हणून ते माझं म्हणत असतात, भक्ताला कधी माझं म्हणत असतात. म्हणून तर ज्या वेळेस जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल घेतल्याचे, अंतही काळीचे नाही कोणी, अंतही काळीचे नाही कोणी, नाही कोणी. जनय सुखाचे दिले घेतल्याचे, जनय सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी. जग हे सगळं दिल्या घेतल्याचं आहे, अंतकाळी शेवटी आपल्यालाच जायचं आहे. म्हणून अंतकाळी जो आपल्याला काम येईल त्याची आपण सेवा केली पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. प्रदोषाचे महत्व तुम्हाला सांगत होते की प्रदोष जर आपण धरला ना तर दिवसभर आपण त्याचंच नामस्मरण केलं पाहिजे, तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. परंतु आपण जरा प्रदोष धरायचा आणि त्याचा नियम असा आहे, त्याला तिखट मीठ चालत नाही, दिवसभर फळाहार राहावा लागतं. संध्याकाळी 6 ते 7 महादेवाच्या मंदिरात जावं लागतं. महादेवाच्या मंदिरात जाऊन त्याची व्यवस्थित पूजा करावी लागते महादेवाची. आणि दिवसभरातून आपल्याकडून कोणतंच वाईट काम झालं नाही पाहिजे, त्याला प्रदोष म्हणतात. नाही तर तुम्ही जरा लोकांविषयी वाईट चिंतन केलं तुम्हाला त्याचं फळ भेटणार नाही. सतत तुमचं त्याचंच नाव पाहिजे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सारखं जप त्याचा चालू पाहिजे मनामध्ये. तुमचं कोणतंही काम करा पण जप त्याचा चालू ठेवा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओ नमः शिवाय, हर हर भोले
नमः शिवाय गंगाधरा ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर 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 भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय आपल्या नांदलगाव शिवारामध्ये एक इंटरनॅशनल कंपनी टोयोटा ही एक स्थापन होत आहे आणि ती आपल्या शिवारात येत आहे. त्यांना आम्ही सहज म्हणलो आमच्या गावात छोटंसं आहे, आमचं हरिनाम सप्ताह चालू आहे, ते तुमचं कोणतंही सार्वजनिक काम असून द्या, आम्ही तुम्हाला आमच्या पद्धतीनं जी निधी असेल आम्ही तुम्हाला निधी देण्याचा प्रयत्न करू. म्हणून आम्ही सकाळी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सांगितल्याबरोबर त्यांनी आम्हाला होकार दिला आणि असे वरिष्ठ असे अधिकारी आहे नजीर अहमद सर यांचं स्वागत बद्री भोये करतील. तुम्हाला प्रदोष व्रताचं मी महत्व सांगत होते. समोरचा जर प्रदोष असला तो जर तुम्ही अंतकरणातून केला, मी सांगितलं तसं, तर तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती पूर्ण होत असते. सोमवारचा प्रदोष, त्याच नंतर मंगळवारचा प्रदोष. मंगळवारचा प्रदोष जर आला त्या ठिकाणी काशीमध्ये जे विश्वनाथ आहे त्यांचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहत नाही. कारण अंतकरणातून तुम्ही जरा तेवढा केला तर मंगळवारच्या प्रदोषमध्ये तेवढं महत्व आहे, तो जरा केला तर. त्याच्यानंतर बुधवारचा प्रदोष, सामान्य इच्छा तुमची जी इच्छा असेल ती तुमची पूर्ण होती. आणि तुमच्या घरामध्ये काही विवाह संबंधित काही अडचणी असेल त्या पूर्ण होतात. जर कोणाचा विवाह होत नसेल तर त्यांनी बुधवारचा प्रदोष करायचा. एकदाच करून नाही जमणार बरं का, तुम्हाला कमीत कमी वर्षभर तरी प्रदोष करावं लागतील, तेव्हा तुमच्या विवाह संबंधीच्या इच्छा पूर्ण होतील. त्याच्यानंतर गुरुवारचा प्रदोष. गुरुवारचा प्रदोष जो असतो ना, तर समजा आपलं कोणी वाईट जरी चिंतित असलं तर तो आपल्याविषयी वाईट चिंतन करणार नाही. त्याची आपाप बुद्धी तुमच्याकडे वळण्याचे प्रयत्न करन आणि तो एकदम खुश राहील. कधीच तो तुमच्या विषयी वाईट तो बाळगणार नाही. त्याच्यानंतर शुक्रवारचा प्रदोष. शुक्रवारचा प्रदोष सांगितला की जर तो केला तर सुख शांती तुमच्या घरामध्ये नांदेल.
सुख शांती तुमच्या घरामध्ये राहील शुक्रवारचा प्रदोष केला तर. पण मी सांगितलं तसा प्रदोष करावा लागेल. त्या दिवशी निंदा कोणाची करायची नाही. आणि निंदा तर इतके महापाप आहे निंदा करणं. निंदकाचे घर असावे जवळी. कशासाठी? की आपलं पाप धुवून जाण्यासाठी. निंदा ही साबणीने धुवून जात नाही. निंदा शॅम्पू लावल्याने धुवून जात नाही. संतूर साबण लावल्यानं धुवून जात नाही. ती फक्त तुमची निंदा दुसऱ्याने केली का ती धुवून जात असती. म्हणून तुम्ही कोणाची निंदा करायची नाही. तुम्ही कोणाची निंदा केली का त्यांचं पाप तुमच्या डोक्यावर बसत. निंदा मत करना किसी की ये सच्ची बात कबीरा की, ये सच्ची बात कबीरा की. निंदा मत करना किसकी ये सच्ची बात कबीरा की, ये सच्ची बात कबीरा. निंदा नाही करायची. निंदा केली तर त्याचं पाप आपल्या डोक्यावर बसत असतं. म्हणून निंदा कधीच करायची नाही. कधी बसल्या चार बायका याची त्याची निंदा करायची नाही. सरळ गवळणी अभंग याचं विश्लेषण करा तुम्ही. आपल्या कथेमध्ये काय झालं किंवा ही गवळण कशी म्हणायची ग, त्याची चाल कशी म्हणायची ग, या अभंगाला कोणती चाल लावायची, असे विचार तुम्ही म्हणा. परंतु फलनी अशी तमकी तशी, हिची सून तशी नीची लेक अशी, हिची निंदा करू नका. ही जरा निंदा केली तर तुमच्या डोक्यावर पाप झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून निंदा करायची नाही. निंदासारखं पाप जगात नाही. कधीच निंदा करायची नाही कोणाची. आपलं सरळ जायचं सरळ यायचं. चार जणी एकत्र बसल्या त्या निंदा केल्याशिवाय राहत नाही. सरळ मंदिर घर मंदिर घर. सगळं पाप आपल्या डोक्यावर येऊन बसत असतं. आणि जन्म आपल्याला कशासाठी दिला? निंदा करण्यासाठी जन्म दिला का? नाही. तो म्हणत असतो मी याला जन्माला घालून फसलो. मग तुम्ही जरा निंदा केली तर. कधीच निंदा करायची नाही. शनिवारचा प्रदोष जर केला तर शनिवारी महादेव शमीच्या झाडाखाली असतात. तुम्हाला संतती प्राप्त होती. रविवारच्या दिवशी प्रदोष केला तर रविवारी महादेव बेलाच्या झाडाखाली असतात. तुमच्या जगामध्ये ज्या तुमच्या इच्छा असेल त्या पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. रविवारचा प्रदोष केला तर. म्हणून तुम्हाला 7 दिवसाच्या प्रदोषची मी माहिती सांगितली. फक्त प्रदोष तसा करायचा. ज्या दिवशी प्रदोष केला त्या दिवशी सोमवार धरला त्या दिवशी कोणाची निंदा करायची नाही. आपल्या हातून पाप होईन असं आपण वागायचं नाही. हे जर केलं तुम्हाला 100% फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण माझ्या भोले बाबाची ताकद तशी आहे. फक्त त्याला निंदा आवडत नाही. त्याला त्याची स्तुती आवडन पण निंदा आवडणार नाही. म्हणून त्या ठिकाणी प्रदोषची तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. कारण आपण जितकं महादेवाला बेल शमीपत्र बेल खूप आवडतं महादेवाला. आता उद्या तुम्हाला सांगायचं मला सर्वांना की उद्या सर्वांनी प्रत्येकीने शिवलिंग तयार करून आणायचं आहे. मातीचं शिवलिंग तयार करून आणायचं आहे. कारण पार्थिव शिवलिंगाला खूप महत्त्व आहे. आणि प्रत्येक जणींना शिवलिंग एक तयार करून आणायचं. त्याचबरोबर थोडंसं वाटीमध्ये दूध, थोडं पाणी, 1 चमचा बेल भेटला तर बेल आणायचा. 108 महादेवाचे नाव आपल्याला घ्यायचे आहे. आणि 108 वेळ मंत्र आपल्याला म्हणायचा आहे महादेवाचा नाव घेऊन. समजा ताट आणायचं पूजेचं, साखर नैवेद्य सगळं आणायचं आणि चमचा आणायचा. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. आणि बेल भेटला
तर बेल आणा 108. नाही भेटला तर सगट तांदूळ असताना ते तांदूळ आणायचे. 108 तांदूळ आपल्याला वाहता आले पाहिजे. आणि प्रत्येकीने हे पार्थिव लिंग तयार करून आणा, कारण तेवढं तुम्हाला पुण्य भेटणार आहे. एवढे जेवढे मंडपमध्ये महिला आहे तेवढेच पुण्य प्रत्येकीला भेटणार आहे. म्हणून उद्या आपल्याला पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची आहे, ते आपल्याला सांगायचं आहे. काल आपण शिवपार्वतीचं लग्न लावलं. बरेच दिवस झाले त्यांचं लग्न होऊन. सगळं देवतांना चिंता पडली. हे कैलासामध्ये बसलेले आहे, एकाग्र भजन पूजन कथा यांचं चालू आहे. सर्व देवतांना चिंता पडली की यांनी जर अशा शिवकथा हे जागरण हे जर करीत हे बसले तर तारकासूर राक्षस कधी मरण. यांच्या पोटी जन्म होणं, यांच्या पोटी कार्तिकाचा जन्म होणं महत्वाचं आहे. जेव्हा यांच्याकडून तो कार्तिकाचा जन्म होईल तेव्हा तो कार्तिक त्या तारकासुराला मारला जाईल. परंतु यांची अजून काहीच तयारी नाही. त्या ठिकाणी सर्व देवतांना चिंता पडली. महादेव बाबा अजून कुठलीच तयारी करीना, आपल्याला जावं लागतं त्यांच्याकडं. सर्व देवता कैलासात गेले. महादेव पार्वती बसलेले होते. त्या ठिकाणी दोघं बसलेले असताना त्यांना जाता येईना. डायरेक्ट कोणाच्या घरात जाऊ नये. दरवाजा कधी बंद असला किंवा घरात कोणी नसलं तर दरवाजाची कडी तरी वाजवली पाहिजे. डायरेक्ट घरात कोणाच्या घुसू नये. तर त्या ठिकाणी विष्णू भगवंत बाहेर उभे राहिले दारात. महादेव बाबाला कळालं विष्णू भगवंत आले बाहेर. आणि त्या सांगितलं, आम्ही सर्व देवता त्रस्त झालेलो आहोत, तुम्ही कधी बाहेर येतात? तुम्ही असे भजन पूजन करत बसले तर तारकासुराचा वध कधी होईल? तुम्हाला यावं लागेल बाहेर. आणि त्या ठिकाणी तुम्हाला कार्तिक स्वामीच्या जन्माची तयारी करावी लागेल. महादेव बाबा म्हणतात, ती काही सामान्य स्त्री नाही तर ती गर्भधारणा करण, कारण ती अंबिका आहे, भवानी आहे, पार्वती आहे, ती देवी आहे. मग आता काय करायचं? त्या ठिकाणी त्याच वेळेस बाहेर आल्याच्या नंतर महादेव बाबाला दया आली यांची की सर्व देव त्रस्त झाले, देवांच्या डोळ्यात पाणी आहे, आपल्याला काहीतरी करावं लागलं. बाहेर आल्याबरोबर यांची अवस्था पाहिली देवांची. त्यांचं वीर्य त्याच वेळेस जमिनीवर पडलं. पडल्याच्या नंतर ते जमिनीला सहन झालं नाही. त्या ठिकाणी अग्निदेवतेने चोचीच्या रूपात धरलं, चोचीच्या रूपात घेतलं. आणि त्या ठिकाणी त्या अग्नीला बी सुद्धा सहन होईना, कारण तेज होतं त्या वीर्यामध्ये, तेज खूप होतं. ती अग्निदेवता सुद्धा महादेवाची प्रार्थना करू लागली, देवा हे तेज माझ्याकडून सहन होत नाही, तुम्ही काहीतरी करा. महादेव बाबा म्हटले, तू असं कर म्हणे, मार्गशीर्ष महिना आहे म्हणे, ऋषींच्या पत्न्या स्नान करण्यासाठी गंगेवर येत असतात, त्या ठिकाणी जाऊन ते त्यांच्या स्वाधीन करून दे. त्या ठिकाणी अग्नी देवता गेली. 6 कृतिका त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी आलेल्या होत्या आणि त्यांच्या स्वाधीन ते वीर्य करून दिलं. त्या ठिकाणी त्यांना गर्भधारणा झाली. आणि त्या ठिकाणी कार्तिक स्वामीचा त्या ठिकाणी त्या एका आश्रमामध्ये जन्म झाला. परंतु त्या 6 कृतिका होत्या, त्यांना वाटतं
हा माझा आहे, तो माझा आहे, माझंच म्हणायला लागल्या. तर त्या ठिकाणी कार्तिक स्वामीने 6 मुंडके तयार केले आणि 6 जणीला स्तनपान केलं. कोणीच नाराज होऊ नका, मी सर्वांना स्तनपान करतो. सर्वांच्या त्याने कार्तिक स्वामीने सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या. त्या ठिकाणी हळूहळू कार्तिक स्वामी मोठे होऊ लागले. इकडं महादेवाला माहीत होतं आपलं वीर्य गेलेलं आहे, परंतु कुठं असेल आता, कुठंतरी त्याचं आहे काहीतरी, कार्तिक आता जन्माला येणार आहे. पण पार्वती आई साहेबांना वाटलं तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. नाही, पार्वती आई साहेबांना कळालं की कार्तिक स्वामीचा जन्म झालेला आहे. त्या बाळाला आपल्या घरी घेऊन या. आणि त्या ठिकाणी कैलास पर्वतावर सर्व देवतांनी कार्तिक स्वामीला घेऊन आले. त्या ठिकाणी सगळा वाद्याचा गजर झाला. सर्व आनंद झाला. कैलासामध्ये खूप आनंद झाला. कारण कार्तिक स्वामी जन्माला येणं खूप आनंदाची गोष्ट. त्या ठिकाणी खूप सर्वांना आनंद झाला. जिकडं तिकडं वाद्य वाजू लागलं, जिकडं तिकडं सनाई वाजू लागल्या. खूप जिकडं तिकडं आनंदाने सगळे देव नाचू लागले. कारण त्यांना खूप आनंदाचे डोये आनंद तिरंग, आनंदाचे डोये आनंद तिरंग, आनंदाची डोही आनंद तिरंग, आनंदा तिरंग, आनंदा तिरंग, आनंदा तिरंग, आनंदाचे डोये आनंद तिरंग, आनंदाचे डोये आनंद तिरंग. कैलासामध्ये जिकडं तिकडं आनंद झाला. वाद्य वाजू लागलं, सगळीकडे देवतांना आनंद झाला. आणि त्या ठिकाणी कार्तिक स्वामी हळूहळू मोठे व्हायला लागले. मोठे झाल्याच्या नंतर तारकासुराचं आणि कार्तिक स्वामीचं युद्ध ठरलं. खूप एकमेकावर खूप दोघांचं युद्ध चालू झालं. परंतु कार्तिक स्वामीचं पण खूप काही अशा त्याच्या प्रहार करू लागले. परंतु तो थोडा मूर्छित खाली पडतो. तारकासूर पुन्हा उठून उभा राहतो. पुन्हा प्रहार केला का पुन्हा तो मूर्छित पडतो, पुन्हा उठून उभा राहतो. कारण तो किती केला तर राक्षस होता, तो काही मारल्या जाईना. त्या ठिकाणी भरपूर वेळेस कार्तिक स्वामीने प्रयत्न केले, परंतु तारकासूर मारल्या जाईना. एक वेळेस असं झालं की आई बापाच्या सेवेमध्ये किती ताकद असते बघा. कार्तिक स्वामीने आपल्या आई वडिलाचं स्मरण केलं, पार्वती आई साहेबांचं, शिवजीचं मनातले मनात स्मरण केलं आणि त्या ठिकाणी त्याच्या छातीवर प्रहार केला. त्याच वेळेस सर्व देवतांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की आताच आम्ही एकदाच सुटलो. कारण तारकासुराला मारण्यासाठी सर्व देवता त्रस्त झाले होते. कारण तारकासुर एवढा त्रास देत होता. केवळ महादेवाचं लग्न लावून द्यायचं, याच्यासाठीच लग्न लावून द्यायचं होतं. आणि त्या ठिकाणी मुलगा कधी जन्माला येईल, कार्तिक स्वामी कधी जन्माला येईल. आणि त्या ठिकाणी आता ज्यावेळेस तारकासूर मारला गेला त्यावेळेस सर्व देवता खुश झाल्या. आणि त्या ठिकाणी पुढं कार्तिक स्वामी थोडे थोडे मोठे होत चालले. नंतर एक वेळचा प्रसंग असा झाला की आमच्या आई साहेब, पार्वती आई साहेब
स्नान करण्यासाठी बसल्या. सगळ्या मैत्रिणी त्यांच्या सोबत होत्या. आणि महादेव बाबा त्या ठिकाणी त्या गृहामध्ये त्या स्नान करते. त्या ठिकाणी मैत्रिणी ठेवल्या राखण समोर. परंतु आता महादेव बाबा आहे, त्यांना वाटलं यांचे मालक आहे, आपण नाही कसं म्हणावं. दारामध्ये बसवल्या. त्यांना काहीच म्हणता आलं नाही. ते डायरेक्ट महादेव बाबा मध्ये गेले. काही पार्वतीच्या मैत्रिणी बसलेल्या होत्या, स्नान करत होत्या पार्वती. त्या लज्जित झाल्या. पार्वती आईसाहेब सुद्धा लज्जित झाल्या. मग त्या सखीने पार्वती आईसाहेबांना सांगितलं, तुमचा हक्काचा माणूस गेटवर बसण्यासाठी तुम्ही केलं पाहिजे. आणि आता काय करायचं. मग त्या ठिकाणी पार्वती आईसाहेबांनी आपल्या मळापासून गणपती तयार केला. आणि त्याच्यात जीव येण्यासाठी मंत्र म्हटल्या. आणि त्या ठिकाणी गणपतीला त्यांनी जन्म दिला. आणि त्या मळापासून गणपती तयार केला. आणि गणपती बाप्पाला गेटवर बसवलं. पार्वती आई साहेब स्नान करत आहे. त्या ठिकाणी गणपती गेटवर आहे. महादेव बाबा आले, डायरेक्ट मध्ये चालले. गणपती जाऊ देत नाही. नाही, मध्ये जायचे नाही. माझी आई स्नान करत आहे. माझ्या आईने सांगितलेलं आहे आतमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही. भोले बाबा म्हणतात मला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही, कारण ती माझी पत्नी आहे, मला जाण्यास काही हरकत. गणपती बाप्पा म्हणतात ते मला माहीत नाही, तुमची पत्नी असो कोणी असो मी कोणाला ओळखत नाही, पण मला अशी ताकीद आहे की कोणाला मध्ये येऊ द्यायचं नाही, तुम्ही मध्ये जायचं नाही. भोले बाबाला मध्ये जाऊ देईना. शेवटी भोले बाबाचे जे गण होते ते आले. त्यांनी सांगितलं की यांची पत्नी आहे, तू का जाऊ देत नाही मध्ये. मला ते काही सांगायचं नाही, मी कोणाला मध्ये जाऊ देणार नाही. त्या ठिकाणी खूप त्यांनी प्रयत्न केले, पण गणपती बाप्पा कोणाला मध्ये जाऊ देत नाही. शेवटी खूप त्यांचं वालं हाणामारी चालली, खूप झटापट चालली त्यांचीवाली, त्या गणाची आणि गणपती बाप्पाची. पण गणपती बाप्पा किती केले तर खूप काही असे बुद्धीची देवता आहे. त्या ठिकाणी खूप काही चाललं त्यांचं वालं. शेवटी पार्वतीच्या सख्या म्हटल्या बाहेर काय चाललंय ग, जाऊन बघ बरं. आणि त्या ठिकाणी बघितलं तर यांची खूप झटापट चालू आहे. सर्व देवता आल्या, परंतु गणपती कोणालाच मध्ये जाऊ देईना. सगळे गण पण एकमेकांना समजा प्रहार करू लागले शस्त्रानं, परंतु कोणीच कोणाला ऐकाना. कारण गणपती बाप्पाकडे सुद्धा पार्वती आई साहेबांना अनेक शक्त्या दिल्या होत्या, तर गणपती बाप्पा बी कमी नव्हते आणि महादेव बाबाचे गण सुद्धा कमी नव्हते. दोघांचे एकमेकावर प्रहार चालू झाले, खूप शस्त्र एकमेकांना मारू लागले. शेवटी विष्णू भगवंत आले. विष्णू भगवंताला सुद्धा गणपती बाप्पाने मारल्या गेलं. त्यावेळेस आमच्या भोले बाबाला राग आला आणि भोले बाबाने लगेच त्यांचं शस्त्र काढलं आणि गणपतीचं मुंडकं कट केलं. गणपतीचं मुंडकं कट केल्याबरोबर इकडं पार्वती आई साहेबांच्या सख्या ओरडल्या, अगं म्हणे बाहेर काहीतरी झालं. पार्वती आई साहेब पळत आल्या, बघितलं तर गणपती खाली पडलेला दिसला. आणि पार्वती आई साहेब खूप शाप द्यायला लागल्या, खूप इतक्या आकांत करायला लागल्या, कारण त्या किती केल्या तर आदिमाया शक्ती पार्वती आहे, तुळजा भवानी तिचे, रेणुका माता तिचे, आदिमाया शक्ती तिचे, सर्व देवतांचा अंश तिच्यामध्ये आहे. तिचा प्रहारा खूप चढला आणि त्या ठिकाणी ती कोण्या भावात ती समजा आवरत नव्हती. त्याच वेळेस सर्व देवता पार्वती आईबांना शांत होण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागले. त्यावेळेस
पार्वती आई थोड्या देवांचं देवानी खूप पार्वती आई साहेबाची विनंती केली. त्यावेळेस आई साहेब थोड्या शांत झाल्या आणि सांगितलं, माझा मुलगा तुम्हाला जिवंत करून द्यावा लागणार आहे. काय? माझा मुलगा तुम्हाला जिवंत करून द्यावा लागणार आहे. त्याच वेळेस महादेव बाबा म्हटले, त्यांच्या नंदीला सांगितलं, उत्तर दिशेला जाय आणि जो काही प्राणी भेटला, जो कोणी भेटल त्याचं मुंडकं काढून आण. उत्तर दिशेला गेला नंदी आणि समोरच एक हत्ती येत होता आणि त्या हत्तीचं मुंडकं कट केलं आणि ते गणपती बाप्पाला बसवलं. आणि गणपती बाप्पाला बसवल्याबरोबर आवाज दिल्याबरोबर गणपती बाप्पा उठून बसले. आणि मग माझ्या पार्वती आई साहेब म्हटल्या की आजपासून माझ्या कोणत्याही कार्यामध्ये माझ्या गणपती बाप्पाला मान पहिला मिळाला पाहिजे. म्हणून तेव्हा टाळ्या वाजा सर्वजण. म्हणून तेव्हापासून गणपती बाप्पाला मान पहिला आहे. तेव्हापासून कोणत्याही पूजेचं काम करायचं असलं, कोणतं मंगल कार्य करायचं असलं तर अगोदर गणपती बाप्पाची आपल्याला प्रार्थना करावं लागते, गणपती बाप्पाचं पूजन करावं लागतं. तेव्हाच आपलं कार्य सिद्धीत जातं. कारण महादेव पार्वतीचा आशीर्वाद आहे की जे कोणी मंगल कार्यामध्ये तुझी पहिली पूजा करतील त्यांचं कार्यसिद्धी जाण्यास तू समर्थ राहशील. आणि तुला असं आमचं वरदान आहे. म्हणून तेव्हापासून गणपती बाप्पाची पूजा अगोदर आहे. नंतर महादेव पार्वती कैलासात बसले. त्यांनी ठरवलं की दोन्ही लेकरं खेळताय, गणपती बाप्पा खेळताय, कार्तिक स्वामी खेळताय. लेकरं मोठे झाले की आई वडिलाला चिंता असते. कशाची? लग्नाची. की आता आपल्याला मुलांचं लग्न करावं लागेल. चिंता खूप माणसाला खूप चिंता करायला लागते. कारण लेकरं लग्नाला आले का आई वडिलाला चिंता असते. आपल्या लेकराला स्थळ कसं भेटल, चांगलं झालं पाहिजे. सोपं नाहीये. मुलीचं लग्नाची तितकी काळजी तितकीच मुलाच्या लग्नाची सुद्धा काळजी असते. कारण हे घरात येणारं वारं असतं. एका वेळेला मुलीचं लग्न करून तरी देणं माणूस मोकळं होतं, परंतु बाहेरची मुलगी येणं तितकं सोपं नसतं. ती चांगलीच मिळाली पाहिजे. कारण सगळं घरदार आपल्या तिच्या हातात असतं. म्हणून मुलीचं लग्न करून माणूस मोकळं होतं, परंतु मुलाचं लग्न करणं तितकं सोपं नसतं. त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं, सुनबाई चांगली मिळणं ही आपली भाग्याची गोष्ट आहे. आणि हे मागच्या जन्मीचं पुण्य पाहिजे. सुनबाई चांगली मिळाली. बाबाला काय झालं? येतं का? हा हा. थोडं वाजा ना. त्या ठिकाणी मुलं मोठे झाले की आई वडिलाला चिंता असते. जावई कसा भेटन, सुनबाई कशी भेटन. या ठिकाणी कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा, पार्वती आई साहेब म्हणतात गणपतीचं लग्न अगोदर करू. कारण गणपती बॉडीगार्ड होत्या. महादेव बाबा म्हणतात कार्तिक स्वामी मोठे, त्यांचं लग्न अगोदर करू. दोघांचंच चाललं त्यांचं वालं. परंतु महादेव बाबा म्हणतात तुझं राहू दे, माझं राहू दे. तू म्हणते गणपती बाप्पाचं करायचं, मी म्हणतो कार्तिक स्वामीचं करायचं. आता काय करू आपण, यांना पृथ्वी प्रदक्षिणा घालून जो अगोदर येईल त्याचं लग्न अगोदर करू. त्यांना सांगितलं दोघांना, तुम्ही दोघं पृथ्वी प्रदक्षिणा करून या. जो अगोदर आला त्याचं लग्न अगोदर करू.
आता गणपती बाप्पा बुद्धीची देवता, बुद्धीची देवता असल्यामुळं गणपती बाप्पाने आपल्या आई वडिलालाच प्रदक्षिणा घातल्या, 7 प्रदक्षिणा घातल्या. आता कार्तिक स्वामीच्या काही डोक्यात नाही. त्यांनी आपलं आपलं वाहन काढलं की सगळ्यात पुढं. त्यांना वाटलं गणपतीच्या अगोदर मी येईल, माझं लग्न अगोदर होईल. कार्तिक स्वामीचा थारावारा लागाना गणपती बाप्पाला, सगळ्यात पुढं पळाले. पण गणपती बाप्पा लय हुशार. गणपती बाप्पाने आपल्याच आई वडिलाला 7 प्रदक्षिणा घातल्या. आणि प्रदक्षिणा घालून झाले. पार्वती आई साहेब म्हणत्या, का रे तू गेला नाही का पृथ्वी प्रदक्षिणाला? आणि तुम्ही आई वडील, आई वडीलच पृथ्वीचं रूप आहे, मला लांब काय जायची गरज आहे? तुम्हाला 7 प्रदक्षिणा घातल्या, झालं पृथ्वी प्रदक्षिणा. का रे गणपती तुलाहीच हुशार आहे, तू आम्हाला इथली इथंच प्रदक्षिणा घालून मोकळा झाला. मग आता म्हणे आता तुझंच लग्न अगोदर करावं लागल. म्हणजे पार्वती आई साहेबांचं खरं झालं. त्या म्हणल्या होत्या माझ्या गणेशाचं लग्न आधी करायचं. आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं लग्न रिद्धी सिद्धी सोबत गणपती बाप्पाचं लग्न ठरलं. रिद्धी सिद्धी सोबत लग्न झालं. पुढं काही दिवसाने त्यांना कथेमध्ये लगेच सगळं होत असतं बरं का. आपल्याला उशीर लागतो, महिना 15 दिवस, 15 दिवस तरी लागतात लग्नाला. नंतर वर्ष 2 वर्षानं मुलं होतात. कथेमध्ये सगळं लगेचच आहे, कथेमध्ये वेळ नाही. रिद्धी सिद्धी सोबत लग्न झालं. आता गणपतीचं लग्न झालं तर आपण थोड्या पावल्या खेळल्या पाहिजे ना. आपल्याला आनंद झाला का नाही गणपतीचं लग्न झालं का? तो आनंद आपल्याला व्यक्त करायचा आहे. आता छान संगीत वाजवते नाही भाऊ, गोल राऊंड करा, गोल.
भगवंतानं भरभरून दिलेलं आहे आपल्याला, कुठल्या गोष्टीची कमी केलेली नाही. छान यायचं, कारण आपण एवढं 7 दिवस येऊ शकतो. घरात तुम्हाला मेकअप करून बसून जमन का? जमन का? नाही. कथेला येतानाच तुम्हाला मेकअप करता येईल, पण घरात जर नटून तटून बसत्या तर बाय म्हणून कुठं जायचंय तुला म्हणन का नाही? पण कथेला यायचं असल्यावर तुम्ही जर मेकअप केलात बाया म्हणतील का काही कुठं चालली? नाही. सगळ्यांना माहिती कथा चालू आहे, आणि तो आनंद आपण लुटून घ्यायचा. कारण आपलं कपाट जर उघडलं तर बदा 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 खाली पडतील साड्या. आपण त्याच्यात झाकून जाऊ. मग एवढ्या साड्या कधी घालणार आहे? 7 दिवस 7 गाड्या 7 साड्या छान छान घातल्या पाहिजे. त्या निमित्तात तरी आपण घालू शकतो. अशा त्याचा आपण वापर करू शकत नाही. उद्या छान अशा पिवळ्या साड्या घालून या. छान तुम्ही जशा लग्नाला नटून थटून जात्या तशा यायचं. 3 दिवस तुमचे छान फोटो वगैरे तुमचे यूट्यूबला तुम्ही दिसणार आहे, आणि आनंद लुटून घ्यायचा 3 दिवस. आपला घडीचा भरोसा आहे का नाही? भोले बाबा तुमच्यावर खुश होईल. तुम्ही एवढ्या आनंदानं पावल्या खेळल्या ना, भोले बाबा खुश होतील तुमच्यावर. का माझे भक्त माझ्यासाठी किती किती म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की नवरदेव पुढं जर त्याचे मित्र नाचत असले तर तो म्हणत असतो माझा मित्र आहे, तसे माझे भोले बाबा म्हणत माझे भक्त नाचत आहे माझ्या पुढं. मीराबाई एक राजाची मुलगी होती, एका राजाची सून होती, तरी संतांपुढं नाचत होती. तिचे घरचे लोक तिला म्हणायचे तू लोकांपुढं नाचते, ती म्हणायची मी संतांपुढं नाचते, लोकांपुढं नाचत नाही. शेवटी घरच्या लोकांनी एवढा तिला त्रास दिला, एवढा त्रास दिला, आणि शेवटी मीराबाई एवढी संत होती, ती एवढी संत होती. शेवटी घरच्या लोकांनाच पुन्हा पस्तावा आला. घरचे लोक तिला पाहण्यासाठी आले, परंतु मीराबाई अशी होती की म्हटले मी आता मंदिरातून जाऊन येते. तिला बघण्यासाठी आले, घरचे लोक नेण्यासाठी आले होते की चल तू आता आपल्या गावाला. ती म्हणे मी भगवंताच्या दर्शन घेऊन येते. दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेली तर ती बाहेर आली नाही, कृष्णामध्ये मिलीन होऊन गेली ती. तेव्हा घरच्या लोकांना किंमत कळाली. म्हणून मीराबाई सारखं होतं व्हायचं. कोण कहते ही भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे भुलाते नहीं. कोण कहते ही अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. कहते हैं भगवान भगवान आते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं. कौन कहते भगवान आते नहीं. मैया यशोदा जैसे लीला जैसे बुलाते नहीं. मैया यशोदा जैसे लीला बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी
भगवान की हर उमापति भगवान की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की। या ठिकाणी गणपती बाप्पाचं लग्न झालं. गणपती बाप्पाला 2 मुलं झाले, शुभ आणि लाभ. म्हणून आपल्या पहिले दारावर लिवेल राहायचं शुभ आणि लाभ. नंतर नंतर आता काय आलं होतं सुस्वागतम. शुभ आणि लाभ गेलं, नंतर सुस्वागतम. नंतर काय परत एकदा आला अतिथी देवो भव. त्याच्यानंतर आता काय आहे गेटवर लिहिलेलं राहतं कुत्र्यापासून असं आहे. काळ बदलत चालला, काळ बदलत चालला. कुत्र्यापासून सावध राहा आता. पहिलं आणि त्या ठिकाणी मुलं खेळू लागले. कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करून आले. नारद लगे रस्त्यातच भेटले. नारद म्हणतात कार्तिक स्वामी तुम्ही किती येडे राहिले. इकडं गणपती बाप्पाचं लग्न झालं, मुलं झाले, तुम्ही तिकडच. कार्तिक स्वामीला एवढा राग आला, मला तिकडं काढून दिलं, याचं लग्न अगोदर केलं. कार्तिक स्वामी आई वडिलांकडे आले. अरे तो अगोदर आला, त्यांना पृथ्वी प्रदक्षिणा घातली. कधी प्रदक्षिणा घातली त्यांना? त्याचं लग्न अगोदर केलं तुम्ही. आता तुझं पण करू. आता तू आला ना प्रदक्षिणा घालून, तुझं पण करू. कार्तिक स्वामी म्हणता मला लग्नच करायचं नाही. आता त्याचं लग्न करून टाकलं ना तुम्ही. आता माझं लग्न करायचं नाही, मला लग्न करायचं नाही. कार्तिक स्वामी रागा रागा क्रोधचे पर्वत, त्या पर्वतावर जाऊन बसले. त्या ठिकाणी आमच्या आई साहेब त्यांच्या मागे चालल्या. महादेव बाबा त्यांच्या मागे चालले. आणि त्या ठिकाणी जाऊन बसल्याच्या नंतर त्याला समजून आणायला लागले. तू चल, तुझं लग्न करायचंय, तू सारू. कार्तिक स्वामी म्हणे मी आता या ठिकाणाहून येणार नाही. त्याच पर्वतावर कार्तिक स्वामी येत नाही, म्हणून महादेव पार्वती सुद्धा त्या ठिकाणी विराजमान झालेले, ते सुद्धा घरी आले नाही. आपल्याला सांगायचंय हट्ट. कार्तिक स्वामी म्हणून सांगितलेले, कार्तिक स्वामीचं दर्शन फक्त वर्षातून एकच दिवस आहे. आपला काकडा होत असतो ना, कार्तिकी पौर्णिमा असते बघा, तेवढं एकच दिवस कार्तिक स्वामीचं दर्शन आहे. वर्षभर दर्शन करायला श्रेयाला चालत नाही. एकच दिवस दर्शन आहे, वर्षभर चालत नाही श्रेयाला. आणि गणपती बाप्पाचं तर पाहायचं कामच नाही, कारण ते लाडके देवता आहे. त्यांचं तर आपल्या मुलांना सुद्धा बुद्धी चांगली व्हावी त्यांची, म्हणून तर मुलाला सुद्धा एक जास्वंदाचं फूल जर मुलाजवळ दिलं ना रोज, तर आपल्या मुलाची बुद्धी सुद्धा खूप चांगली असते. आणि मुलाजवळ रोज तांब्यामध्ये थोडं दूध साखर टाकून महादेवाला द्यायचं, पाणी टाकायला थोडंसं दूध साखर टाकायची त्याच्यात, आणि महादेव बाबाला या छोट्या छोट्या लेकराला पाणी घालायला लावायचं. कारण त्यांचे कायम त्यांनी पाणी घातलं, त्यांचा स्कूलमध्ये नंबर आल्याशिवाय राहणार नाही, कारण एवढी ताकद आहे. कारण आपण जितकी सेवा केली तितकं फळ आपल्याला मिळतं, पण आपण काय आपल्याला विसर पडून जातो. रोज आपल्याला होत नाही, आपल्याकडून विसर पडतो. विसर पडल्यामुळं काय होतं, आपल्याला त्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. विसर पडला नाही पाहिजे.
तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईल. ज्यावेळेस एक जावई खेड्यातला प्रसंग आहे. जावई सासूरवाडीला आला, परंतु सासूबाई नेमकीच काय झालं, कापसाचे दिवस होते. कापसाचे दिवस असल्यामुळे सासूबाई नेमकीच घरातलं आवरलं, कापूस याच्यासाठी निघली, कुलूप लावायची, तर जावई आले. तिला वाटलं आता एवढ्या आपल्याला तर वेळ झाला, जावई तर आले, परंतु आपण काय करू आता, घाई काय करू, दिरडे वगैरे करू, चहा पाणी करू, संध्याकाळी पुरणपोळी स्वयंपाक करू. म्हणून घाई दिरडे केले. त्या जावायला कधी माहीत नव्हते ते दिरडे, कधी पाहिले नाही. चहा पाणी केली, दिरडे केले, घाई जावई जेवला. सासूबाईला वाटलं रात्री मुक्कामाला राहीन, जावई काही मुक्कामाला राहिले नाही. जेवण झालं, म्हटले सासूबाई येतो मी आता. नाही म्हण जावई बापू, मुक्कामाला राहा, तुम्हाला काही स्वयंपाक केला नाही मी, चालू मध्ये दिरडे केले, आता संध्याकाळी पुरण घालते. नाही सासूबाई, तुमची मुलगी घरी एकलीच आहे, मला जायचंय. जावई काही थांबाना. जावई गेला घरी. संध्याकाळी त्याला ते धिरडेच खा वाटले. संध्याकाळी तो म्हणतो बायकोला, तुझ्या आईने केलं का तेच कर. ती म्हटली काय केलं माझ्या आईनं, तुझ्या आईनं केलं तेच कर. आता हिच्या आईनं काय केलं ते तिलाच माहित नव्हतं, याला नाव येईना, याला नावच येईना. त्या ठिकाणी ती म्हणते तुम्ही नाव तर सांगा. त्याला नाव काही येईना. ते 2-4 वेळेस म्हणे तुझ्या आईनं केलं तेच कर, तुझ्या आईनं ते. ती मग ते आता बयाची जात अशी थोडंफार किती वेळेस म्हटल्यानंतर एकदा तरी चिडल्याशिवाय राहत नाही. ती म्हणते तुमचं डोकं बी कसं सरकलं काय केलं माझ्या आईनं ते सांगा तर खरी. त्याला इतका राग आला त्यानं जेच त्या बायकोला मारायला सुरुवात केली की पाट अशी लाल करून टाकली. तेवढ्यात शेजारच्या बायका आल्या बाई पळत, पाहायला लागल्या ती पाट. बाई असं कुठं मारणं राहतं का, काय धिरडेवानी पाठ केली. तो तेच करायला सांगितलं होतं तिला, काय तेच करायला सांगितलं होतं धिरडे. ती ऐकत नव्हती म्हणून तिला मार खावा लागला. विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. विसरली तया थोर झाली हरी, विसरली तया थोर झाली हरी. विसर पडला की असा पश्चाताप होत असतो. म्हणून विसर पडू द्यायचा नाही. जेवढं करता येईल तेवढं आठवण करून देवाचं करायचं. कारण आठवणीने केलं तर त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. पण विसर पडला ना तर काहीतरी वेगळंच होऊन बसत असतं. म्हणून विसर पडू देऊ नका. मुलांना मंदिरात पाठवत जा. आता आपले कथेची वेळ संपलेली आहे. आजचा आपला 5वा दिवस. 5व्या दिवसाची कथा या ठिकाणी महादेव बाबाच्या चरणी, पवनसुत हनुमंताच्या चरणी, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी
समर्पित करते, सेवेला पूर्ण विराम देते. जे काही चुकलं असन ते माझ्या वाणीचा दोष, आणि जे काही बरोबर असन ते माझ्या गुरुचा प्रसाद. आज या ठिकाणी तुमचं सर्वांचं दर्शन झालं. मी माझं मत भाग्य समजते.